नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सकाळ झाल्यानंतर सगळेजण नटून आलेले असतात. सगळे अखिल, भास्कर आणि आकाशसुद्धा आलेले असतात. तेव्हा जयश्री सांगते की चला चला आपल्या आपल्या नवऱ्यांना फटाफट उठणं लावून घ्या. तेव्हा जयश्री बघते की अजून शार्दूल आलेला नाही. ती म्हणते की अरे शार्दूल का आला नाही अजून, जा त्याला उठव. अखिल म्हणतो की थांबाई मी आत्ताच उठवून आलो. तेव्हा जयश्री म्हणते की राहू दे रे, त्याला झोपू दे थोडा वेळ, तो येईल थोड्या वेळाने, मग त्याला उठणं लावायला येईल, त्याला या सगळ्याची सवय नसेल. अखिल म्हणतो हे बरं आहे आई, आमच्यासाठी वेगळा रूल आणि त्याच्यासाठी वेगळा रूल. हां, तो तुझा चौथा मुलगा आहे ना, मग तो तुझा खूप लाडका आहे. जयश्री म्हणते गप रे, असं काही नाही, हे लावा गो या सगळ्यांना उठणं. म्हणून सगळेजण आपापल्या नवऱ्यांना उठणं लावायला लागतात. आकाश वसूकडे बघत राहिलेला असतो, कारण ती खूप छान दिसत असते. वसूसुद्धा त्या दोघांकडे बघत असते. उठणं लावताना मध्ये शार्दूल तिथे येतो. शार्दूल आल्यानंतर जयश्री म्हणते अरे आल्यास रे, झोपायचं ना थोडा वेळ, मग थोड्या वेळाने आल्यास तरी जमलं असतं. शार्दूल म्हणतो की नाही आई, झालंय माझं सगळं उरकलंय. तेव्हा जयश्री म्हणते की बरं बस इथे, उठणं लावून घेते. शार्दूल वसूकडे रागाने बघत असतो, कारण त्यांनी तिला चांगलं चिखलात लोळवलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की नाही, माझ्या आधीच आवरून झाले, आता या सगळ्याची काही गरज नाही आहे. जयश्री तरी पण हट्ट करते आणि त्याला उठणं लावायला आकाशच्या शेजारी बसवते आणि स्वतः उठणं लावायला लागते. तेव्हा ती म्हणते की आईकडून उठणं लावायला कसली आली आहे रे लाज, बस इथे. म्हणून त्याला शर्ट काढून तिथे बसायला लावते आणि उठणं लावते. तो वसुंधराकडे रागाने बघत असतो. वसुंधरा आकाशला उठणं लावत असते. वसू शार्दूलकडे बघते, त्याने कशी जिरवली हे ते दाखवून देत असते. उठणं लावून झाल्यानंतर सगळेजण आपापले आंघोळीला निघून जातात. शार्दूलसुद्धा आंघोळीला निघून जातो. वसू पूजेची तयारी करत असते. वसू पूजेचं ताट घेऊन येताना शार्दूल उरकून येतो आणि तिला एका बाजूला खेचतो आणि जोरात तिला गाल पकडून बोलायला लागतो. तो म्हणतो की तुझी एवढी हिंमत कशी काय वाढली, मी प्रत्येक वेळेस तुला असंच सोडून देतो ना, म्हणून तुझी एवढी हिंमत वाढली आहे. तुझी मजल इथपर्यंत पोहोचली, पण यावेळेस तू माझ्या तावडीतून सुटणार नाही. तेव्हा वसुंधरा म्हणते की शार्दूल सोड, दुखतंय, कोणीतरी बघेल. शार्दूल म्हणतो की हां, असं कसं मी तुला सोडून देईन, आता तर गेम खरा सुरू झालाय. आता तुला प्रत्येक तुझ्या चुकांची शिक्षाही भेटायलाच हवी आणि यावेळेस मी तुला शिक्षा नाही देणार. आणि तो मोठ्या मोठ्याने हसायला लागतो. वसुंधराला वाटतं आता हा काय करतोय, हा नक्की कोणाच्या जीवाला धोका आहे, म्हणून ती त्याच्याकडे बघत राहते. शार्दूल बाहेर येतो. बनी आणि चिनू तिथे फटाकडे वाजवत असतात. तेव्हा शार्दूल म्हणतो की बनी, चिनू चला मी तुम्हाला आज फटाकडे वाजवायला शिकवतो. तेव्हा बनी म्हणतो की नाही, आईबाबांनी सांगितलंय मोठे असल्याशिवाय फटाकडे वाजवायचे नाहीत जवळून. तेव्हा शार्दूल म्हणतो की मग मी मोठाच आहे ना, माझ्यासमोर फटाकडे वाजवले तरी चालतील, कोणी काही म्हणणार नाही. म्हणून त्यांना जबरदस्तीने पुढे आणतो आणि लवंगी फटाकडा हातात कसा फोडायचा हे शिकवायला चालू करतो. बनी नाही म्हणत असतो तरीसुद्धा शार्दूलची जबरदस्ती चालूच असते. तेव्हा शार्दूल म्हणतो की अरे काही नाही होत, हे बघ लवंगी फटाकडा, हे आणि लायटरने आग लावायची म्हणजे तो फुटतो. नंतर तो एक फटाकडा फोडून दाखवतो. बनी थोडा घाबरतो. वसुंधरा ते बघते जोरात ओरडते आणि बनीला जवळ घेते आणि ओरडायला लागते, काय बनी, तुला किती वेळ सांगितलंय असा फटाकडा एवढ्या जवळून फोडायचा नाही, तुला कळत नाही का. शार्दूलला सुद्धा ओरडायला लागते, तुला कळत नाही का, त्याच्या हातात लहान मुलांच्या हातात फटाकडे देतात का, डोळ्यात गेला असता काय झालं असतं, काय झालं असतं. त्याचा ओरडा बघून सगळेजण घरातले बाहेर येतात आणि वसुंधराला विचारायला लागतात की काय झालं, एवढं काय झालं ओरडायला. तेव्हा वसुंधरा सांगते की हा माणूस फटाकडे हातात फोडायला शिकवतोय पोरांना. आकाश म्हणतो की सॉरी शार्दूल, पण हे काही चांगलं नाही आहे, आम्ही लहान मुलांना एवढ्या जवळून फटाकडे फोडायला देत नाही. शार्दूल म्हणतो की सॉरी चुकलं माझं, मी नेहमी लहानपणी असंच फटाकडे फोडायचो आणि बनी फटाकड्यांना खूप घाबरत होता, मी म्हटलं त्याची भीती घालवावी म्हणून मी फटाकडे त्याला फोडायला शिकवत होतो, पण सॉरी मी पुढचा विचार केला नाही, खरंच मला माफ करा. जयश्री म्हणते की अगं घाबरला ना तो, कशाला तो एवढं ओरडते, आणि काही झालं नाही ना. वसू म्हणते की पण काही झालं असतं तर त्यांना कळायला नको का. तेव्हा शार्दूल वसुंधराची माफी मागायला लागतो आणि म्हणतो की वसुंधरा वहिनी, खरंच मला माफ करा, माझं चुकलं. तेव्हा बनी म्हणतो की सॉरी अंकल, माझं सुद्धा चुकलं, तुम्ही फटाकडा फोडायला शिकवला ना, खरंच खूप मज्जा आली, लासला मला खूप मज्जा आली. जयश्री म्हणते की घ्या, त्यांनाच मज्जा आली आणि आपण इथे ओरडत बसतोय की त्याला भीती वाटेल. वसुंधरा त्या बनीला सांगते की अरे मज्जा आली तरी तुला मी सांगितलंय ना लांबून फटाकडे वाजवायचे. आकाश म्हणतो की नाही ठीक आहे शार्दूल, आपलं खोटं नाटक करून
माफी मागायची चालू करतो. सगळेजण घरात जातात. वसुंधरा बाहेर उभी राहिलेली असते. तेव्हा शार्दूल म्हणतो की आता खरी मज्जा येणार, आता खरे बॉम्ब फुटणार, म्हणून तो तिला आत नेतो. सगळेजण आत बसलेले असतात. माधवराव वसुंधराने केलेल्या दिवाळी फराळाची तारीफ करत असतात. तेव्हा वसुंधरा त्यांना थँक्यू म्हणते. वसुंधराचं बोलणं ऐकून शार्दूल तिच्याकडे बघत बसलेला असतो आणि आता मी काय करतो ते बघ हे सांगत असतो. तेवढ्यात विशाखा तिथे येते. विशाखाने सगळ्यांसाठी दिवाळी गिफ्ट्स आणलेले असतात. जयश्री ते गिफ्ट्स बघून म्हणते की अगं विशाखा, तुला तुझ्या मुलीशिवाय अजिबात करमत नाही ना, आणि या सगळ्याची काय गरज होती? विशाखा म्हणते की गरज का नव्हती? माझ्या लेकीचा पहिला दिवाळी सण आहे म्हटल्यावर गरज नव्हती असं कसं काय? हो, आणि वसुंधरा तुझा सुद्धा पहिलाच दिवाळी सण असेल ना गं, तुझ्या घरून आले का आमंत्रण? असं ती कुचकं बोलत असते. तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही, बाबांचा जनरली सकाळीच फोन येतो ना, त्यामुळे येऊन गेलाय. हे ऐकल्यानंतर जयश्री आपलं कुचकेपणाचं तोंड घेते आणि तिथून वाकडा करून निघून जाते. जयश्रीला फक्त विशाखाच्या गिफ्टशी मतलब असतं. विशाखा आल्यानंतर शार्दूल नवा डाव चालू करतो आणि म्हणतो की आता खरी मज्जा येणार. आता आपण एक नवीन गेम खेळूया. सगळेजण आलेत ना, तर ट्रूथ आणि डेअरचा गेम खेळूया, असं म्हणून तो गेम खेळायला चालू करतो. नंतर आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे की वसुंधराजवळ बाटली जाते आणि तो म्हणतो की वसुंधरा वहिनी, मी याचीच वाट बघत होतो. ट्रूथ अँड डेअर तुम्ही काय घेणार? मला असं वाटतं ना तुम्ही ट्रूथच घ्या. हे सगळं चालू असताना आपल्याला पुढच्या भागात काही भागांमध्ये पाहायला भेटणार आहे की वसुंधराच्या हाती शार्दूलचं चांगलंच सत्य लागलेलं असतं. तेव्हा शार्दूल आपलं वसुंधराचं सगळं घरी सांगणार असतात. दादांचे लग्नाचे फोटो जयश्री आणि माधवला दिलेले असतात. तेव्हा तो सांगतो की आता खरा फटाका फुटणार. तेव्हा वसुंधरा सुद्धा त्याला म्हणते की तुला जर तुझं रियाचं सिक्रेट जपून ठेवायचं असेल तर तुला माझं सिक्रेट जपून ठेवावंच लागेल. शार्दूल खूप घाबरतो की हिला कसं कळालं, म्हणून तो पटकन जयश्री आणि माधवने फोटो बघू नये म्हणून पळत जातो. पण जयश्री आणि माधवने अर्धे फोटो त्यांचे काढलेले असतात, पण बघितलेले नसतात. आता पुढे काय होतं हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.